हॅलो आत्मरूपा 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 देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाश भरे निवृत्तिदासु अवधारी जोजी अवधारी जोजी सर्व तुम्ही महेशाच्या मूर्ती दुबळा अर्चित से भक्ती बोल जरी गंगावती शोकारागी बऱ्याच ठिकाणी भजन म्हणण्याचा योग आला बऱ्याच ठिकाणी आयुष्यामध्ये फिरण्याचा योग आला आज माऊली ज्ञानोबारायाने ज्या ओळीचा अर्थ आम्हाला शिकवला त्या ओळीची आठवण तंतोतंत तुम्ही महेशाच्या मूर्ती अशी श्रोते मंडळी बघायला आम्हाला कधी आशा संपर्क आताच्या चालू पिरियड मध्ये बघायला भेटले नाही पहिल्या काळामध्ये होती साहेबराव पाटील बरं आमच्या पहिल्या काळामध्ये होती काही ठिकाणी पण सध्या त्याला भजनाचं वातावरण कमी झालं भजनावर श्रोते मंडळी जास्तीचा जास्त भर नाही भजने म्हणणारे खूप भजने असतील तुमच्यासारखे श्रोते व्यक्ती भेटले नाहीत असेच असणार उद्या आरती होती तो टिकून राहो अशी मारुतीरायांच्या चरणी प्रार्थना मारुतीरायांच्या भंडाऱ्याच्या निमित्तानं रामविजय ग्रंथ नामदान आणि अन्नदान कथा परिसदा रामायण उधरती
तुमचा उद्धार होईल याच्यात संशयच नाही. या त्रिजगताचा उद्धार करायची रामकथेत ताकद आहे. तुमचा उद्धार होईल याचा संशयच नाही. त्रिजगताला उद्धार करण्याची ताकद या रामकथेमध्ये. आणि ती रामकथा अधिष्ठान मारोत्र्यांच्या दरबारामध्ये. जास्तीत जास्त आमच्या मारोत्र्याला काय आवडत असेल ते माझ्या भगवान प्रभू रामचंद्राचं चरित्र. आणि तुम्ही आम्ही सगळे भाग्यवान आहोत. तुम्ही आमच्या सारख्याला सेवा करण्याचा योग दिला. तर दोन्ही भजनी मंडळाचं नाव जरी आनंद असलं, हे दोन्ही हे आनंदा जीवाचं हित असणार. या जीवाचा हित करणारा आनंद वेगळाच. शाबास. या जीवाचं हित करणारा आनंद वेगळा आहे. आता मामाला सांगले असते 84 जरी सांगले असते तरी या जीवाचं हित करणार जे आनंद आहे त्या आनंदाकडे आमची प्रार्थना आहे. तू आम्हाला खेचून घे. जसं लवचिंब कोडून येते तसं भगवंतानं कृपा करावं लागते. साधू संतांची कृपा लागते. तेव्हा आमच्या मुखामध्ये भजन येते. त्या आनंदाची कृपा लागते. त्या भगवान ओम नमो जे आदिपुरुषा दिगंबरा हे हे भीमातीर विहारा पांडुरंगा रुक्मिणी वरा त्रिभुवन सुंदरा अशा भगवंताची आमच्यावर कृपा लागते. तेव्हा कुठेतरी भजनाचा योग अशा महान महादेवासारख्या मूर्तीमध्ये भजन करण्याचा योग येते. आज मस्तक हे पायावरी वारकरी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन भजनाला गोड सुरुवात करायची आहे. भजनाला सुरुवात करण्याच्या आधी माऊली ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरी मध्ये शब्दाचं महत्व सांगितलं. आम्हाला सवय वेगळ्या लागल्या शब्दाच्या असणार. प्रत्येक भजनाच्या हृदयाभिसृक जावा, कोणाचं तरी हृदय दुखाव, कोणाच्या तरी अंतकरणाला लागाव. भजनेला प्रत्येक सवय होता. माऊली ज्ञानोबराने शब्दाची व्याख्या करते वेळेस माझ्या मराठीचे बोल कौतुके अमृताचेही पैजा जिंके. अमृताला सुद्धा फिक पाडण्याची ताकद त्या मराठीच्या एका एका शब्दात आहे. एका एका शब्दाची व्याख्या एका एका शब्दामध्ये ताकद आहे. बरं तिकडे आम्ही जायचं नाही. या भजनेला सवय लागल्या सगळ्या. मी त्याच्यातलाच आहोत. प्रत्येकाला कोणाच्या तरी अंतकरणात दुखा. हे वाघबाण आहेत. रक्त निघण्यापरी काळजाला जाऊन भिडतात. मान्य आहे आम्हाला बी. पण ते आम्हाला करायचं नाही. आजवर केलं झालं होऊन गेलं. आता आमचे दिवस कोणाच्या हृदयाला दुखवायसारखे राहिले नाही. म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आता दिवस राहिले नाही. आता हरी हरी करून जगायचे दिवस आले. आता कोणाच्या हृदयापर्यंत पोहोचतील, कोणाच्या हृदयाला दुखीतील असं अजिबात भजन न म्हणता माऊली ज्ञानोबरांच्या शब्दाला अनुसरून तुमच्यापर्यंत भजन देण्याचा मानस राहील. साच आणि मवाळ मिथिले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. साच मवाळ मिथिले आणि रसाळ असं भजन जेणेकरून तुमच्या कानाची तृप्ती झाली पाहिजे. असं भजन देण्याचं राहेगावच्या भजनाचं मानस आहे. सर्व श्रोत्याच्या मंडळी श्रोते मंडळीच्या चरणावर पुनश्च नतमस्तक होऊन आम्हाला सेवा करण्याची संधी दिलात. आमचे साहेबराव पाटील सर्व गावकरी मंडळ कार्यक्रमाचे अनिल जयवंतराव पाटील यांच्याकडून मारुत्र्यांचा भंडारा आहे. अन्नदान आणि नामदान. येथे एक शीत तिथिल्या अन्न होय कोटी यज्ञा समान. एक शीत अन्न जर दान दिलं तर कोटी यज्ञाचं पुण्य लागतं. त्याच्या पुढे नामाचं महत्व सांगताना जगद्गुरु तुकोबराय सांगतात कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता घडे. तुम्ही आज कोटी कोटी यज्ञाच्या अधिकारी आहात का तर नामदान आणि अन्नदान दोन्ही या मारुत्र्यांच्या दरबारामध्ये पुण्यवान आहोत तुम्ही. कोणलाही घडणं शक्य नाही, भाग्यवानाला घडते.
भाग्यवाना घरी भजन पूजन एवढं नियोजनबद्ध असणार, सर्व कार्यक्रमाची व्यवस्था स्थिर असणार. येण्याबरोबर आम्हाला आमच्या गाडीचं कसं ते काही तुटलं होतं, त्यांना उशीर लागला नाही, त्याच्या आधी आमचा नंबर होता. गाडीचा यायला उशीर झाला तरी देवाने वेळेवर आणलं. ओम नमो सकल संतां सिद्ध साधू आणि महंता. ओम नमो प्राणनाथा श्री हनुमंता तुझं नमो, श्री हनुमंता तुझं नमो. त्या मारुतीयांच्या दरबारामध्ये आहोत. मारुतीयांच्या चरणावर नतमस्तक होऊन सगळ्या संतांमधले श्रेष्ठ असणारे संत, प्राणापेक्षाही प्रिय देवाला आवडणारे. प्राणाही गुरुते आवडते माते, जो भक्त चरित्राते अनुमोदते. देवाला कोण आवडतात? ज्या भक्तांचं चरित्र गाणारे ऐकतात. म्हणून आजच्या भजनामधून जास्तीचा जास्त मारुत्र्याचा प्रताप वर्णन करत. आता ज्याचं नीट खावा त्याचं नीट करावं लागतं. शास्त्र शिकवते, नाही एकाचं खाऊन एकाचं गायलं तर जमणार नाही. आजचा प्रसंग काय मारुत्र्यांचा भंडार आहे. म्हणून आजच्या प्रसंगाला अनुसरून मारुत्र्यांचा प्रताप प्रत्येक पाऱ्यामध्ये असणार झाला पाहिजे, होणार. ऐसा प्रतापी गहन गहन ज्याचा प्रताप असणारा, केली सीता शुद्धी मूळ रामायण आधी, असा तो प्रतापी असणारा. त्याच्या प्रतापाचं वर्णन झालं पाहिजे त्यांच्या दरबारामध्ये होणं अतिशय गरजेचं आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसवेंद्य आत्मरूपा. या ओळीचा अर्थ करण्याकरता आम्ही आज्ञा आदी असणारा तो भगवान परमात्मा आमच्यानं त्या शब्दाचं वर्णन करणं सुद्धा शक्य नाही. आता माऊली ज्ञानोबरांचा विचार आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्य, वेदान प्रतिपाद्य विषय म्हणून तुला निवडलेला तू भगवान परमात्मा आहे. तू विषय, तू ईश्वर आहेस. देवा तूची गणेश माऊली ज्ञानोबा करताना बोट दाखवला असता. तू शब्द वापरा तूच. या ईश्वराचा करता हरता, या झाडाचं पान सुद्धा हलव तुझ्या सत्तेशिवाय हलत नाही, असा तू सत्ता आहेस. म्हणून तुझ्याकडे आम्ही नतमस्तक आहोत. शिवाजी पाटील आता नमो अभिनव विलास चातुर्य अर्थ कला कामिनी शारदा विश्व मोहिनी नमस्कारिणी मिया नमस्कारिणी मिया. तसे जाती मी घ्यायचे. राम म्हणण्याबरोबर राम होण्याची ताकद या भगवंताच्या नामात आहे. आणि भगवान परमात्मा तुमच्या जोपर्यंत आयुष्यात असणारा श्वास आहे तोपर्यंत तुमच्या हातून रामकथा करून घ्यावी मारुत्र्यानं. ही मारुत्र्यांच्या चरणी प्रार्थना. हॅलो. सर्व देव मिळून म्हणते पहिला मान गणपती. सर्व देव मिळून म्हणते पहिला मान गणपती. हो ऐका. मुनी ध्याती तुझं मूळ बीजा. हो हो ऐका.
पहिला मान गणपती असं सुंदर मंदिर बघण्याचा आणि सगळ्या तुमच्या संत महंताच्या दर्शनाचा योग आला. ते आमचे साहेबराव मामा, आता पुढचं मी सांगणार नाही, यांच्याकडून 51 रुपयाची भेट आली. कोणी बी झालं तरी असणार. साधू संतांना सांगितलं ज्या गोत्रामध्ये आपण जन्मलो ते गोत्र आपल्याला लपवून ठेवायचं नाही. पण आम्ही सांगणार नाही, सगळ्याला माहित आहे, सांगायची काही गरज नाही. म्हणून सर्व देव मिळून मानती पहिला मान गणपती. ऋषी मुनी ध्याती तुझं मूळ बीजा ऋषी मुनी ध्याती तुझं मूळ शाबास 400 कोण समुद्रावर पलीकडे जायची ज्याच्यात ताकद आहे त्याला तुझ्या भक्तीच्या वाटा तो सांगतो. कोणालाही पुस्तकाने जमणार नाही. जे जीवाचं हित करणार आहे, ज्याच्याकडून आमचं सार्थक करण्याची ज्याच्यात ताकद आहे, अशा मारुत्र्याला आम्ही भक्तीच्या वाटा पोचव. तो वाटा आम्हाला दाखवतो. ओहो टाळकर खेळा सूत्र चालवणारा, या ईश्वराचा खेळ खेळणारा, आकार चरणी उगुल उकार उदर विशाल मकार महामंडळ मस्तकाकारे, हे तिन्ही एकवटले की शब्द ब्रह्म कवळले, ते मी श्री गुरु कृपा नमिले आधिविद. या तिन्ही सूत्राला एकत्र घेऊन चालवणारा असा जो विष आहे, असा जो ईश्वर आहे, तिन्ही गणाचा जो मालक आहे, अशाच्या चरणी आम्ही नतमस्तक आहोत. आकाराचे बळ खेळ देवा तुझाच खेळ, मकाराचा वेळ देवा तुझाच खेळ. आदि अंती नाही नाही त्रिजगती, तुझ्या विना आदि अंती नाही नाही त्रिजगती. मन पहिले रजा करीतो, भाव भक्तीले वंदन करीतो तुझा, 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 भाव भक्तीले
पूजा अव भक्तीने वंदन करीतो भक्तीने वंदन करीतो पूजा कसं वाट तन मन धन करू अर्पणा ऐ शाबाश तो जो मजये अनन्य शरणा तयाचे निवारी जन्म मरणा शरणांगता शरणा मीच एकू मीच एकू मीच एकू हरिभक्त परायण सध्याच्याला नांदेड जिल्ह्यामध्ये गाजणारी एक बुलंद तोप आमचे प्रेमी स्नेही मित्र किशोर पाटील पडोळे ज्ञानदीप भजनी मंडळातील प्रमुख यांच्यातर्फे शिवशंकर भजनी मंडळावरती खुश होऊन 101 रुपयाची भेट आलेली आहे. त्यांच्या सोबत सर्व त्यांचे सहकारी मित्र आहेत. सर्वांची आमच्या सारख्या मज पामर आहे काय थोर पण पायीची वाहन पायी बरे आमच्या सारख्या अज्ञान माणसाच्या भजन ऐकायला ते उपस्थित झाले. त्यांचं पुनश्च अभिनंदन. दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. व तसेच आता सर्वांनी एक बार टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. महिमा नामाचा या चॅलेंजचे मालक आज आपण जरी नसलं तरी आपलं भजन शिल्लक राहणार आहे. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आणि हे काम जे आमचे व्यक्तिमत्वाचे अतिशय असणारे भजनावर प्रेम करणारे आता दोन्ही युट्यूब चॅनलच्या मालकाचे शब्दशे शब्द सुमनाने स्वागत. दोन्ही चॅनलच्या मालकाकडून 101 रुपयाची भेट आलेली आहे. आम्हाला पैसे देऊन बोलवावं लागते काय की वाटलं बरं आम्हाला पैसे द्यायची गरज लागली त्याच्याकडून पैसे ह्याचा योग आला. पुनश्च त्यांचा शब्दशे शब्द सुमनाने स्वागत. तन मन धन करू तुझ्या विना आदि अंती नाही नाही ती जगती. आदि अंती नाही नाही ती जगती. विघ्न निवारिता हे कोण तुझा दत्तराम आबाराव पाटील अप्पाराव पाटील कोण तुझा करीतो पूजा
ऐका बंधूंनो आदरणीय वंदन करीतो पूजा भाव भक्तीने 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 वंदन करीतो पूजा माणसाच्या जन्माला आल्यावर माणसानं काय केलं पाहिजे, काय करणं गरजेचं आहे? भक्ती कशाला म्हणाव? आम्हाला जर कळणं गेलं तर आम्ही संत बागमय उकळून बघा. ओहो भक्ती कशाला म्हणाव जर आम्हाला कळणं गेलं तर आमच्या करता अगाध काय येऊ त्याची होऊ उतर राहील ठेवितो हा पायी. त्याच्या चरणावर हा जीव ठेवला तरी त्याच्यातून उतराई होता येणार नाही. एवढे त्याने आमच्यावर उपकार केले. आमच्याकरता सगळं भांडवल आयत करून ठेवलं. फक्त आम्हाला त्या रसाची गोडी घ्यायची. भक्तीचं भांडवल असणार नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे नाम संकीर्तन साधन पै सोपे सगळ्यातल्या सोप्यातलं सोपं साधन. जन्मोजन्मीचं बाप नाहीस करून याच देही याच डोळान भोगू मुक्तीचा सोहळा असा मार्ग आम्हाला साधू संतांना दाखवला आणि त्या वाटेनं आम्ही गेलं पाहिजे. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोर पण जाळावे बाकीचं सगळं जाळायच्या कामाला येणार आहे. या जीवाच्या सोबत येणार फक्त एक भजन नाम संकीर्तन साधन पै सोपे सोप्यातलं सोपं साधन आम्हाला असणार. चार युगातले तिन्ही साधन बाकीचे अवघड होते. आपल्याला बघायला वेळ लागणार. आपल्याकडे 1 घंटा टाइम आहे. ते महागलं बघायचं नाही. आताच कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण. भजन आहे हेच भक्ती आहे. दीन रजनी हाती धंदान गोविंदाचे हेच भक्ती असणार. दीन रजनी शिंक जांभळी खोकला आणि ही तुका क्षण वाया गेला. तुकोपरायांच्या जीवनामध्ये तुकोपरायण आमच्या शिंक आणि जांभळी इतका क्षण सुद्धा वाया जाऊ दिला. शाबाश कबीरदासजी महाराज सांगता क्षण क्षण में जपले राम एक ही श्वास खाली न जाए इस श्वास की आवन कब रुक जाए. श्वासोश्वासाला जीवनाला भजन घडलं पाहिजे हे महत्वाचं. बाकीचं सगळं थोरपण जाळायच्या कामाचं येणार. जीवाच्या हिताचं जर असेल काय आम्हाला इथं आल्यावर करायचं असेल इथल्या पुढच्या जर आम्हाला यातना चुकवायच्या असतील तर आमच्या जीवनात भजन घडलंच पाहिजे. भजन केलंच पाहिजे. बाकीच्या गोष्टी केल्या तर जमतील करणं गेल्या तर जमतील पण भजन मात्र केलंच पाहिजे. करणं गरजेचं आहे. आता पुढे आहे पुढे बहु अवघड आहे बघाट. पुढला पंथ अवघड आहे. ती अवघड रस्ता चुकवण्याकरता उद्याची सोय आणि आज केली पाहिजे. म्हणून भजन केलं पाहिजे. भजन करणं गरजेचं आहे. तुझ्या विना आदी अंती नाही नाही तुझ्या विना आरती आरती नाही नाही तीर जगती विघ्न निवारिता है तुझ दुसरा विघ्न निवारण करणारा नाही. दाता तोच दाता आहे. त्याच्याकडे शरणागती पत्करली पाहिजे. त्याचंच भजन केलं पाहिजे. ज्याने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे त्याचंच गुण गायलं पाहिजे. हे आमचं आद्य कर्तव्य आहे. तुझ्या विना नाही नाही तीर जगती तुझ्या विना
भक्तीने वंदन करीतो पूजा भाव भक्तीने वंदन करीतो पूजा नाही तुझ्या आधी कुणा पूजेचा काय तुझी शान काय तुझी शक्ती देवा काय तुझी शान नाही तुझ्या आधी कुणा पूजेचा मान काय तुझी शक्ती देवा काय तुझी शान आम्ही नुसतं माईकवर येणे आणि बरोबर आमचं कालरोरी झालं त्या तुकोबाराने ज्ञानोबाराने लिहिलेली एक एक ओळी फक्त आम्हाला पाठ झाले तरी आमचं कालरोरी झालं अरे ज्याला अग्रगण्य पूजेचा मान मिळाला त्याला अजिबात अभिमान नाही जीवन जगत असताना कसं जीवन जगलं पाहिजे आमच्या बाप्पाकडे बघितलं पाहिजे मारुतीकडे बघितलं पाहिजे माऊली ज्ञानोबाराकडे बघितलं पाहिजे संत श्रेष्ठ विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबरांच्या चरित्राकडे बघितलं ओहो ते गरजेचं आहे असणार मान अपमानाला दूर करून अहंकाराला दूर करून इथं आम्ही जीवन जगलं पाहिजे तेव्हा काहीतरी आतापर्यंत म्हणलेलं भजन सार्थकाला लागलंय म्हणायला हरकत नाही आतापर्यंत भजन म्हणून आम्ही जर आमचा ग आमच्यातला जात नसल भजनाचा गज जात नसेल तर भजन म्हणून उपयोग होणार नाही भजन म्हणणाऱ्याचा तरी गेला पाहिजे जाणं गरजेचं आहे म्हणून नाही तुझ्या आधी कोणा देवा काय तुझी शान देवा काय तुझी शान नाही नाही तिरजगती विघ्न निवारिता हे कोण तुझा भक्तीने वंदन करीतो पूजा अव भक्तीने वंदन करीतो पूजा अव भक्तीने वंदन करीतो पूजा भाव भक्तीने वंदन करीतो पूजा अव भक्तीने वंदन करीतो पूजा अव भक्तीने वंदन करीतो पूजा भाव भक्तीने वंदन करीतो पूजा अव भक्तीने वंदन करीतो पूजा सर्व देव मिळून म्हणती पहिला मान गणपती सरपंच व्हायचा असेल तर सगळ्या गावाल्याने बिनविरोध सरपंच केला पाहिजे शाबास सरपंच म्हणजे मजा आहे सगळ्याने म्हणलं पाहिजे सर्व देव मिळून म्हणती तसले गुण आपल्या अंगात यावं लागतात तो आमच्या बाबाच्या अंगामध्ये गुण होते सगळ्यांचं विघ्न निवारण करून सगळ्याला सुख द्यायची ताकद ज्याच्याकडे आहे म्हणून सगळे सर्व देव मिळून म्हणती पहिला मान गणपती ऐका बंधूंनो आदरणीय शेषराव पांचाळ आटाळेकर यांच्याकडून चालू असलेल्या घनावरती खुश होऊन 51 रुपयाची भेट पाठवली आहे पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद आ
वंदन करीतो पूजा अव भक्तीने वंदन करीतो पूजा अव भक्तीने वंदन करीतो पूजा अव भक्तीने वंदन करीतो पूजा हॅलो हरी हरी बाई फिर गोपन खड़ा फिर गोबर खड़ा मारिला फिर गोबर खड़ा गोबर खड़ा मारिला बाई ग कानाने माट फोडीला कृष्णाने माट फोडीला बाई ग फिर गोपन खड़ा बाई आहा गडबड कर कशी आहे? 51 रुपयाची भेट पाठवली आहे त्याचा आदर फिर गोपन खड़ा मारिला बाई ग फिर गोपन खड़ा मारिला
ऐका बंधूंनो आदरणीय घेऊन कोण्यासी जाता. नंदाचा कानाबाई वाटेला होता ग. नंदाचा कानाबाई वाटेला होता. कानाने माठ फोडिला. कृष्णाने माठ फोडिला. यशोदे याला सांग काही लई खडे माराले बर आणि यशोदेकडे माग नाही सांग. आता दुसऱ्या परत यशोदा सांगल काय सांगायचं. कानाने माठ फोडिला. बाई ग तुमच्या 11 21 उड्या मारतो मात्र पदामध्ये गवळणी उड्या मारायच्या. कानाने माठ फोडिला. आदरणीय नागोराव बिराजी पाटील चंदापुरे राहणार निमटेकर यांच्यातर्फे 51 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल शिवशंकर भजनी मंडळ राहेगाव आपल्या मनस्वी आभारी आहे. कानाने माठ फोडिला. होळीला बाई ग फिर फिर गोपन खडा कैलासवासी मातोश्री रत्नाबाई मठपती यांच्या स्मरणार्थ आदरणीय माधव आप्पा मठपती यांच्यातर्फे 200 रुपयाची भेट आलेली आहे.